पहिलीपासून हिंदी शिकवण्यासंदर्भातले म्हणजे त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही GR रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली। अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल आणि या समितीचा अहवाल आल्यानंतरच हिंदी आणि त्रिभाषा सूत्राबद्दल निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला दिवसेंदिवस विरोध वाढत होता। अजित पवार आणि शालेय शिक्षण खाते असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी देखील विरोधाचा सूर आळवल्याचं कळतंय। याशिवाय ठाकरे बंधूंनी देखील 5 जुलैला विराट मोर्चाचं आयोजन केलं। अखेर सरकारनं GR रद्द करण्याचा निर्णय घेतला। 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो आणि ही नव्याने समिती तयार करतो। ही समिती त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातलं सगळं सूत्र माशेलकर कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करेल। ज्या लोकांचं याच्यावर दुमत आहे त्यांचंही म्हणणं ऐकून घेईल आणि त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो निर्णय या कमिटीच्या माध्यमातून येईल आणि मग तो राज्य सरकार स्वीकारेल। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही याच्यावर सांगोपांग चर्चा केली आणि आम्ही असा निर्णय केलेला आहे की त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी, ती कशा प्रकारे करावी, कुठली करावी, काय मुलांना चॉईस द्यावा याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी तयार करण्यात येईल।